नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव सर? माझं नाव शरद नातासू चव्हाण. माझं गाव कोपर्डे हवेली, सातारा जिल्ह्यात कराडजवळ. अच्छा. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे सर. हा विचारा. आज आपण ज्या तुम्ही ह्या शेतामध्ये औषधं जी वापरली आहेत त्या औषधाबद्दल थोडंसं सांगू शकाल का? तुम्ही कोणत्या कंपनीचं घेतलं आणि तुमचं जे हे पीक आलंय ते कशा प्रकारे आलंय, तुम्हाला यातून काय फायदा झालाय किंवा ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ शकता? देऊ शकतो नक्कीच. तर हा प्लॉट जो आहे गव्हाचा, हे गव्हाचं पीक आहे. हा गव्हाचा प्लॉट आहे. हा साधारण 16 गुंठ्याचा प्लॉट आहे आपला. 16 गुंठे वारीप्रमाणे 16 गुंठे. ओके. हे जे गव्हाचे बियाणं आहे हे आम्ही प्रथम 70-70 मैको या जातीचं घेतलेलं आहे. ओके. पण त्याच्यानंतर आम्ही गहू टोकणीनंतर कोणतंही रासायनिक खत, युरिया वगैरे याचा कोणताही आम्ही उपयोग केलेला नाही. कारण आम्हाला ॲक्च्युली ऑर्गॅनिक व सेंद्रिय या पद्धतीचा हा गहू करून प्रात्यक्षिक पाहायचं होतं. आता तुम्ही सेंद्रिय कोणत्या पद्धतीचा आता वापरताय? सेंद्रिय आता आम्ही सनेज मार्केटिंग कंपनी म्हणून एक फर्म आहे, त्यांच्याकडून आम्ही औषधं वापरत आहोत. अच्छा, कुणाकडून घेतलं, कसं काय? ते आम्ही घेतले आमचे मित्र देवदत्त चव्हाण यांच्याकडून आणि आरती यादव यांच्याकडून आम्ही घेतलेलं आहे. तर त्यांच्या सजेशननुसार आम्ही हा प्लॉटला सगळं जे काही त्यांची औषध आहेत ते वापरलं आणि कसं वापरलं ते प्रमाण वापरायचं तुम्हाला मी इथं डेमोज दाखवतो. मी आणलेले आहेत औषधं इथं. तर हे फर्स्ट स्टेजला आम्ही वापरले सनगार्ड आणि सॉइल केअर. हे आम्ही प्रतिपंपाला 80 मिली वापरलेलं आहे. ओके. तर याचा रिझल्ट एकदम वापरलं ते प्रतिपंपाला आम्ही 80 मिली टाकून आळवणी घेतली की फवारणी? आळवणी आम्ही घेतलेली नाही. आम्ही पाट पाणी ज्यावेळेस गव्हाला देतो त्यावेळेस प्रतिपंपाला 80 मिली टाकून जो आमचे इलेक्ट्रिक पंप असतात ते पाटामध्ये पाईप सोडून त्याला आळवण्याद्वारे आम्ही सगळ्या वावराला देतो. समप्रमाणात पोचतं ते. आणि त्याच्यानंतर आम्ही दुसरी घेतली सनग्रीन. ते आम्ही घेतली 70 मिली. सनग्रीन मध्ये काय मिसळलं? सनग्रीन मध्ये एक दुसरे दोन औषध आहेत ते सुद्धा आम्ही घेतलेले आहेत. एक सनगार्ड घेतलेला आहे, तो पण 70 मिली घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक आहे, तो पण आम्ही 70 मिलीने घेतलेला आहे. बूस्ट मधला प्रकार त्याला थोडक्यात आम्ही म्हणतो, तो घेतलेला आहे. तर या 3 सप्लिमेंट एकत्र करून आम्ही साधारण 3 वेळा इथे फवारणी केलेली आहे, म्हणजे स्प्रे केलेला आहे. आणि तुमचं उत्पन्न कसं आता वाटतंय तुम्हाला? पीक कसं आलंय तुमचं? उत्पन्न आता हे तुम्हाला दिसतच आहे समोर. आम्ही प्रतिवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी आम्हाला उत्पन्नात आउटपुट हा 1 नंबरचा मिळालेला आहे. तुम्हाला वाटतंय असं की तुमचं आतापर्यंत आलेल्या उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न नक्कीच बऱ्यापैकी आहे? आतापर्यंत म्हणजे साधारण आमच्या कोपर्डे हवेली गावामध्ये सगळ्यात जास्त टॉप 1ला तर हे आमचं पीक आहे. आणि आता तुम्ही विचार केला, चौकशी जरी केली तर आमच्या गावामध्ये प्रथम श्रेणीचं पीक म्हणजे हे आमचा हाच गहू आहे आणि सगळ्यात आधी निघणारा हाच गहू. ओके. म्हणजे तुम्हाला आता वाटतं की तुमचं इतरांपेक्षा चांगलं नक्कीच या औषधामुळे पीक? नक्कीच. म्हणजे हे औषध म्हणजे अतिशय छान पद्धतीचा रिझल्ट या औषधापासून आम्हाला भेटला. शेतीबद्दल लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? सेंद्रिय शेतीबद्दल म्हणजे थोडक्यात हे रासायनिक औषधं आणि ह्या मार्केटमध्ये नवनवीन कंपन्या ज्या येतात, बऱ्याच फसव्या येतात. फसवेगिरी असते, अमुक तमुक सगळं असते, लोकांना फसवतात. त्या रासायनिक औषधामुळे, खतामुळे लोकांच्यात कॅन्सर वगैरे हे प्रमाण वाढते आणि वाढत चाललेलं आहे. पण ह्याच्यापासून आम्हाला असं म्हणजे हे मिळालं की उत्पन्नात अतिशय छान प्रकारचं उत्पन्न मिळत आहे. आणि शेतीला काय म्हणजे त्याच्यापासून लोकांना खाण्यासाठी हानिकारक कोणतंही शरीराला हे नाही. ओके. थँक्यू सर. तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.